नित्य स्वामी दर्शन 24 नोव्हेंबर. श्री गणेशाय नमः. श्री गुरुदेव दत्त. स्वामी समर्थांचे दर्शन झालेली ही भाग्यवान भक्त मंडळी स्वामींच्या नामसाधनेत देहाने आणि मनाने अष्टप्रहर रत झालेली असतात. आपल्या एकूणच अस्तित्वाचे भान हरपलेली ही भक्त मंडळी समष्टीत वावरताना लोकव्यवहारात मनाने क्षणभर सुद्धा गुंतलेली नसतात. त्याचा दुष्परिणाम असा होतो की त्यांचा कोणी मान सन्मान करू लागला, त्यांच्याविषयी आदर प्रकट करू लागला तर ह्या स्वामी भक्तांना मरणप्राय वेदना होतात. कुणी साधा नमस्कार केला तरी हे अवघडून जातात. खरे सांगायचे झाले तर बृहस्पतीशी तुलना करावी एवढी सर्वज्ञता त्यांच्यापाशी नांदत असते. परंतु हे लोकांना कळले तर आपल्यावरील प्रेमामुळे हे लोक आपले महात्म्य वाढवतील म्हणून हे वेड्यासारखे चाळे करीत सौम्य आयुष्य जगतात. कारण यांच्या ज्ञानवाटेला सत्काराच्या हेतूने कोणी जाऊ नये असेच त्यांना आतूनच वाटत असते. अशी स्वामी भक्त मंडळी आपल्याला सर्वार्थाने झाकून घेतात. ज्ञानदेव ह्या संदर्भात आत्मानुभवी दृष्टांत भाषेत सांगतात की ही स्वामी भक्ती अशी असते तर चातुर्य लपवी महत्व हारवी पीसपण मिरवी आवडोनी. ज्ञानेश्वरी 13:191. आपल्या अंगी वसत असलेले सर्व प्रकारचे चातुर्य, सामर्थ्य, ज्ञान आणि परमभक्ती हे स्वामी भक्त लपवून ठेवतात. समष्टीला आपल्या साक्षात्कारी अनुभव व विश्वाची जाणीव अजिबात होणार नाही ह्याची योग्य ती काळजी घेत आपले महत्त्व झाकून घेतात. इतके की आपण अज्ञानी आहोत, आपल्याला काहीही कळत नाही या वेड्या भावनेने 4 लोकात वागू लागतात जेणेकरून लोकांनी आपल्या भक्ती वाटेला जाऊ नये. माझ्या प्राणप्रिय स्वामी भक्तांनो, या सर्वाचा नेमका अर्थ काय तर आपण कुणीतरी 4 लोकांपेक्षा वेगळे आहोत ह्या भावनेने आपण कदापिही जगायचे नाही. हे व्रत या स्वामी भक्त मंडळींनी जाणीवपूर्वक स्वीकारलेले असते. आपल्या साक्षात्कारी भक्तीचा मनात गवगवा होणार नाही आणि आपल्या नामस्मरणाला तडा जाणार नाही ह्या भावनेला ते जपत राहतात. श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुदेव दत्त.